नमस्कार मंडळी, मी सविता पाटील आणि चंगेडी तडका या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या भागामध्ये आपण या काटे भेंड्यांची पाक टाकून आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर आपल्या चंगडमध्ये या काटे भेंड्या जास्त प्रमाणात लावल्या जात नाहीत, पण गडिंग्लजमध्ये म्हणजे माझ्या सासरमध्ये या काटे भेंड्या भरपूर प्रमाणात शेतामध्ये लावल्या जातात आणि ह्याची आमटी सुद्धा बनवून खाल्ली जाते। चला तर मग ह्या काटे भेंड्यांची पाक टाकून आमटी कशी बनवायची ते आजच्या भागात आपण बघणार आहोत। तर ही जी आमटी आहे ती खूप चविष्ट होते आणि अगदी झटपट सुद्धा आहे। चला तर मग पटकन या काटे भेंड्यांची पाक टाकून आमटी कशी बनवायची ते पाहूयात। तर या आमटी बनवण्यासाठी इथे मी या काटे भेंड्या घेतलेल्या आहेत। तर अशा प्रकारे या भेंड्या असतात, साधारणतः पांढरट कलरच्या असतात आणि त्याच्यावरती कुसळ म्हणजे काटेसारखे असते। आता हे आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर मी खुरप्याच्या साहाय्यानेच इथं साफ करून घेते, तुम्ही चाकू वापरून केलं तरी सुद्धा चालेल। तर पहिल्यांदा भेंडीच्या देठाकडचा भाग कापायचा आहे आणि शेंड्याकडचा भाग सुद्धा थोडा कापून टाकायचा आहे। नंतर त्याच्या सालीच्या बाजूला सुद्धा थोडा एक काप द्यायचा आहे आणि अशा प्रकारे आतील या बिया आपल्याला भेंडीच्या आतमध्ये जे कणीस असतं ते कणीस आणि त्या भेंडीच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर मी आणखीन एक भेंडी तुम्हाला साफ करून दाखवते। पहिल्यांदा असा देठाकडचा भाग कापायचा आहे, नंतर शेंड्याकडचा भाग सुद्धा थोडा कापायचा आहे आणि त्याला बाजूनं थोडासा काप द्यायचा आहे आणि नंतर अशा प्रकारे हाताच्या सहाय्यानं आतमध्ये जे बियांचं कणीस असतं भेंडीचं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला या सर्व ज्या काटे भेंड्या आहेत त्या साफ करून घ्यायच्या आहेत। अगदी सहजपणे साफ होतात, पाहू शकता। या प्रकारे करा, पटकन होऊन जातील साफ काटे भेंड्या। तर अशाच प्रकारे मी सर्व काटे भेंड्या ज्या होत्या त्या म्हणजे त्याची जी कंस आणि बिया होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकता अगदी सुरेख दिसत आहेत ही भेंडीची कंस। तर आपण ही भेंडी तर साफ करून घेतलेलीच आहे। आता आपण याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात। तर ही भेंडीची कंस घेतलेली आहेत मी, ही धुवायची वगैरे काही गरज नाही आहे, अशीच तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर ह्याचा मसाला बनवण्यासाठी इथे मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे, ओली कोथिंबीर घेतलेली आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे, एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि एक 2 चमचे होईल इतकं ओलं खोबरं आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे। त्याच्यानंतर फोडणीसाठी इथं मी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता, अर्धी वाटी दही, अर्धा चमचा हळद, बेसन घेतलेलं आहे 2 चमचे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता हे झालं या रेसिपीसाठी लागणारं साहित्य। आता आपण सगळ्यात आधी ही जी आमटी आहे ती बनवण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो भाजून घेऊयात। तर त्यासाठी इथे 1 चमचाभर होईल इतकं मी तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत। मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। तुम्हाला जसं तिखटाचं प्रमाण कमी जास्त हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करा। आता मिरच्या आपल्या थोड्याफार भाजलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये आपण एक कांदा जो घेतलेला होता उभा चिरून तो सुद्धा टाकायचा आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला या तेलावरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। काही जण कच्चं कांदा, कोथिंबीर, मिरची वगैरे मिक्सरमध्ये वाटून घेतात, तुम्ही तसं सुद्धा वापरू शकता, पण अशा प्रकारे भाजल्यानं मसाल्याची चव खूप छान उतरते आमटीत। आता कांदा भाजल्यानंतर मी याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे आणि लसणीच्या पाकळ्या सुद्धा टाकलेल्या आहेत आणि जिरं घेतलेलं होतं ते सुद्धा टाकलेलं आहे आणि ह्याला तेलावरती छान खरपूस असा आपल्याला परतून घ्यायचा आहे। अगदी जास्त लालसर सुद्धा करायचा नाही कांदा, एक 2 ते 3 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती हा मसाला अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथं मी मसाला व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे आणि तो एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेला आहे। तर मसाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे। तोपर्यंत आपण जी भेंडीच्या बिया आणि कंस जी काढून घेतलेली आहेत बियाची ती सुद्धा आपल्याला याच तव्यात भाजून घ्यायची आहेत। गरज वाटल्यास तुम्ही वरतून थोडं तेल टाकू शकता, पण मी मसाला त्या तव्यात भाजलेला होता त्याचं तेलसुद्धा होतं म्हणून मी वरून काही तेल टाकलेलं नाही। तुम्हाला जर गरज वाटलं तर तुम्ही 1 चमचाभर तेल याच्यावरती टाकून ही कंस भाजून घेऊ शकता। तर एक 4 ते 5 मिनटामध्ये छान अशी भाजली जातात ही बिया आणि कंस। आता आपला मसालासुद्धा थंड झालेला आहे। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ओली कोथिंबीर घ्यायची आहे आणि आपण जो थंड करून घेतलेला मसाला होता तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि पाणी टाकून ह्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथं आपला मसाला मी बारीक वाटून घेतलेला आहे। आता आपल्याला आमटीला फोडणी द्यायची आहे। आपण कंस तर भाजून बाजूला ठेवून दिलेले आहेत। आता गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल थोडं जास्त वापरा म्हणजे आमटी छान चमचमीत अशी होते। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता टाकलेला आहे। आता ह्याला तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता कांदा भाजतानाच त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, म्हणजे कांदा जो आहे तो पटकन भाजला जातो। मीठ टाकून कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर कांदा आपला व्यवस्थित मी भाजून घेतलेला आहे
कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे, फोडणी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो मसाला बारीक वाटून घेतलेला होता तो टाकायचा आहे। आता मसालासुद्धा फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि 1-2 मिनिटांसाठी फोडणीमध्ये मसाला व्यवस्थित परतत राहून तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर आपण मसाला आधीच भाजून घेतलेला असल्यामुळे तेल सुटायला जास्त वेळ लागत नाही, 1-2 मिनिटातच तेल सुटतं मसाल्याला। त्याच्यानंतर भाजून घेतलेली भेंडीची कणसं आणि बियासुद्धा ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि ह्याला व्यवस्थित असं तेलामध्ये 1-2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्येच। तर 1-2 मिनिटे मी ही बियासुद्धा भेंडीच्या मसाल्यामध्ये परतून घेतलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, तर मिक्सरचं भांडं जे होतं तेच मी धुवून याच्यामध्ये टाकलेलं आहे पाणी। तर तुम्ही अंदाजे आवश्यकतेनुसार म्हणजे जसं तुम्हाला आमटी जाड किंवा पातळ पाहिजे असेल त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण टाकू शकता। आता पाणी टाकून याला उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला ही आमटी उकळून घ्यायची आहे, म्हणजे जी भेंडीच्या बिया आहेत त्या व्यवस्थित अशा शिजल्या जातील। तर आपली भेंडीची आमटी शिजते तोपर्यंत आपण इथं दह्याचं ताक बनवून घेणार आहोत। तर इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं होतं, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि बेसनसुद्धा टाकायचं आहे। तर इथं मी बेसन 1 चमचाच वापरलेला आहे, कारण मसाल्यामुळे आमटीत दाट होणार आहे आणि बेसनामुळे आणखीनच दाट होईल, त्याच्यामुळे बेसन थोडं कमीच वापरा। तर इथे 1 चमचा बेसन वापरलेला आहे आणि ह्याचं ताक बनवून घेतलेलं आहे। तर इथं 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत आणि भेंडीची जी बिया आणि कणसे होती ती सुद्धा छान अशी शिजलेली आहेत, पाहू शकताय। आणि आमटीसुद्धा आपली दाटसर अशी दिसतच असेल तुम्हाला शिजल्यानंतर। आता ह्याच्यामध्ये आपण जे ताक बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे आणि ताक टाकून आमटी व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी टाकू शकता, कारण बेसनसुद्धा शिजल्यानंतर ही आमटी अजूनच दाट होणार आहे, त्याच्यामुळे अंदाजे आवश्यकतेनुसार पाणी टाका आणि ह्याला उकळी येऊ द्या। उकळी आल्यानंतर एक 4 ते 5 मिनिटं परत ही आमटी आपल्याला उकळून घ्यायची आहे, म्हणजे जो ताकाचा जो फ्लेवर आहे किंवा चव आहे ती त्या आमटीत व्यवस्थितपणे होते। तर ताक टाकून एक 4 ते 5 मिनिटं आमटी मी उकळून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून त्याच्यावरती ओली कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे आणि अशा प्रकारे काटे भेंडीची ताक टाकून बनवलेली झटपट अशी आपली आमटी तयार आहे। चवीला खरंच खूप अप्रतिम लागते, नक्की ट्राय करा। तुम्हाला जर काटे भेंड्या भेटल्या तर ही आमटी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झाली होती। त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।